नमस्कार मुलांनो, रिजॉईस एज्युकेशनल या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. वर्ग 8वा सामान्य विज्ञानचं पुस्तक पान क्रमांक 118 वरती आपण आलेलो आहे. पान क्रमांक 118 वरती आपल्याला बघायचं आहे. एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे वेगवेगळे पदार्थ आणि त्यानंतर त्या पदार्थाला विघटन व्हायला लागणारा कालावधी आणि पदार्थांचा प्रकार. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. सर्वात पहिला पदार्थ दिलेला आहे भाजी. भाजीला विघटन व्हायला 1 ते 2 आठवडे लागतात. पदार्थाचा प्रकार आहे विघटनशील, म्हणजे जे आपली भाजी असते, वेगवेगळ्या पालेभाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो, तर त्या भाज्यांपैकी सर्व भाज्यांना 1 ते 2 आठवडे लागत असतात जमिनीमध्ये विघटन होण्याकरिता. त्यानंतर दुसरा पदार्थ आहे सुती कापड. सुती कापडाला विघटन होण्यासाठी 1 वर्ष लागतो आणि सुती कापडसुद्धा विघटनशील पदार्थ आहे. त्यानंतर तिसरा पदार्थ आहे लाकूड. लाकडाला विघटन होण्याकरिता 10 ते 15 वर्षे लागतात व लाकूडसुद्धा विघटनशील आहे. त्याला वेळ लागतो पण तो विघटनशील आहे. त्यानंतर चौथा आणि सर्वात शेवटला पदार्थ दिलेला आहे प्लास्टिक. तर या ठिकाणी बघा मुलांनो, तुम्ही लक्षात घ्या, प्लास्टिकला विघटन होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही लहान असताना, अगदी छोटे असताना तुमच्यासाठी वापरलेले जेवढेही प्लास्टिक असतील किंवा आजपासून 50 वर्षाआधीसुद्धा काही लोकांनी वापरलेले जे प्लास्टिक असतील, त्या प्लास्टिकचे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे त्या प्लास्टिकने तयार झालेल्या वस्तू अजूनही पर्यावरणात तशाच आहे. व्यक्ती निघून जाते पण पदार्थ आणि त्यांनी वापरलेले प्लास्टिक तसेच्या तसेच असतात. आणि प्लास्टिकचा जो प्रकार आहे तो आहे अविघटनशील. प्लास्टिक जे आहे ते अविघटनशील असल्यामुळे आपल्याला प्लास्टिकमुळे आपल्या पर्यावरणाला बरीच हानी होऊ शकते. प्लास्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापरावयास हव्या. जसं आपण या ठिकाणी उदाहरणार्थ सुतळीच्या पिशव्या वापरू शकतो. आपण प्रत्येक वेळी कुठली वस्तू घ्यायला जाताना, बाजारात जाताना आपल्या हातात, आपल्यासोबत आपण कापडी पिशव्या, सुतळी पिशव्या ह्या ठेवायला हव्या. बघा या ठिकाणी सुतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, इत्यादी अशा वेगवेगळ्या पदार्थांचा वापर आपण करू शकतो. त्याने काय होईल, प्लास्टिकचा वापर जो आहे तो टाळता येईल आपल्याला. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे आहे. ते म्हणजे रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापर. म्हणजे प्लास्टिक जो आहे या पदार्थाचा आपण जितका कमीत कमी वापर करू शकू तेवढा कमीत कमी वापर करायचा. नंतर रियूज म्हणजे पुन्हा उपयोग करणे. प्लास्टिक कारण हे पर्यावरणामध्ये आपण असेच टाकून देऊ शकत नाही, कारण ते पर्यावरणासाठी हानिकारक असतं. त्यामुळे ज्याचा जेवढा जास्तीत जास्त पुन्हा ज्याचा वापर आपण करू शकू तेवढा करायला हवा. त्यानंतर रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण. जेवढं प्लास्टिक पुनर्चक्रीकरण आपण करू शकतो त्याच्यापासून दुसरा काही पदार्थ बनवू शकतो ते आपल्याला करायला पाहिजे. आणि रिकवर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे. तर अशा प्रकारच्या 4 पर्यावरण सुधारित R हे जे आहेत त्यांना आपल्याला वापरायचं आहे, तरच पर्यावरण प्रदूषणापासून बचाव होऊ शकतो. आता आपल्याला बघायचं आहे, म्हटलेलं आहे तुमच्या घरी तुम्ही प्लास्टिकच्या ऐवजी अन्य विघटनशील पदार्थांपासून तयार केलेल्या वस्तू कोठे कोठे वापरू शकता, एक यादी तयार करा. त्याविषयी वर्गात चर्चा करा. प्लास्टिकच्या ऐवजी आपण कोणत्या कोणत्या विघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या वस्तू आपण वापरू शकतो याची आपल्याला एक यादी करायची आहे आणि त्याची आपल्याला वर्गात चर्चा करायची आहे. यांनी काय होईल, पर्यावरण विषयक जनजागृती आपण करू शकतो. आणि कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्नशील असणे, पर्यावरणासाठी प्रयत्नशील असणे, पर्यावरण याचं रक्षण करणे, कारण पर्यावरणातच आपण राहत असतो. पर्यावरणाचं रक्षण करतो आहे म्हणजे आपण स्वतःचंच रक्षण करतो आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर वाहतूक करताना काच समान किंवा तत्सम वस्तू फुटू नये म्हणून त्याभोवती कोणत्या पदार्थाचे आवरण घातलेले असते. तर या ठिकाणी आपण समजू शकतो, आपल्याला बघा बरेचदा आपण कुठल्याही एखादं नवीन जर वस्तू विकत घेतली असेल जी थोडीशी नाजूक असते, तर त्या वस्तूला बचाव करण्यासाठी आजूबाजूला थर्माकोल लावलेला असतो. थर्माकोल आपण सर्वांनीच बघितलेला आहे मुलांनो. थर्माकोल हा आपल्यासाठी काही नवीन पदार्थ नाही आहे. प्रत्येक व्यक्ती थर्माकोल काय आहे हे चांगल्यानेच ओळखत आहे.
पांढऱ्या रंगाचा तो पदार्थ असतो. पांढऱ्या रंगाचा त्याच्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती, वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीचे सामानसुद्धा आपण तयार करत असतो. तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे थर्माकोल. थर्माकोलबद्दल अधिक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे पान क्रमांक 118 वरती. तुमच्या घरी आणलेले सहज फुटू शकेल अशी एखादी नवीन वस्तू ज्या खोक्यामध्ये बंद केलेली असते, ते खोके हाताळताना त्या वस्तूला इजा पोहोचू नये म्हणून ती आणखी एक आवरणात असते. ते आवरण म्हणजे थर्माकोल. त्या वस्तूंच्या भोवती थर्माकोल लावलेला असतो, थर्माकोल ठेवलेला असतो, जेणेकरून त्या नाजूक वस्तूंना हाताळताना किंवा वाहतूक करताना कुठलीही इजा होऊ नये यासाठी. बऱ्याच ठिकाणी जेवणासाठी जी प्लेट वापरतात ती थर्माकोलपासून बनवलेली असते. आपण बघतो बरेचदा पांढऱ्या रंगाच्या प्लेट, पांढऱ्या रंगाच्या वाट्यासुद्धा या ठिकाणी आपण बघतो, ज्या आपण एकदा त्यामध्ये अन्न खाल्ल्यानंतर त्या फेकून द्यायच्या असतात. त्यानंतर थर्माकोल म्हणजे पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप आहे. 100 डिग्रीपेक्षा अधिक तापमानावर ते द्रव्य अवस्थेत जाते आणि थंड केल्यानंतर स्थायू अवस्थेत रूपांतरित होते. त्यामुळे आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. अशा प्रकारचं हे प्लास्टिक आहे आणि त्याला आपण तापमानाचा वापर करून, त्याला तापमान देऊन, त्याला उष्णता देऊन, त्याला ज्या प्रकारे आपल्याला ज्या आकारामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे ते करू शकतो. ते धक्का शोषक असल्याने नाजूक वस्तूंच्या संरक्षक आवरणात त्याचा वापर होतो. म्हणजे हे धक्का शोषक आहे. कुठलाही या ठिकाणी जर धक्का असेल त्यापासनं एका वस्तूचं संरक्षण होऊ शकतं, म्हणून या नाजूक वस्तूंना संरक्षण देण्यासाठी थर्माकोलचा वापर होत असतो. तुमच्या दैनंदिन वापरात थर्माकोलचा वापर कोठे केला जातो त्याची यादी तयार करायला आपल्याला सांगितलेली आहे. तर आपण बघू शकतो, आपल्या आजूबाजूला आपल्याला शोधायचं आहे आणि बघायचं आहे की कुठे कुठे थर्माकोलचा वापर आपण करतो. थर्माकोलच्या अतिवापराचे पर्यावरण व मानवावर होणारे दुष्परिणाम. बघा, या ठिकाणी थर्माकोलसुद्धा प्लास्टिकने तयार झालेले असते. त्यामुळे थर्माकोल याचा अतिवापर जर आपण केला त्यानेसुद्धा आपल्या पर्यावरणावरती आणि मानवावरती दुष्परिणाम होत असतो. आपल्यासाठी थर्माकोलसुद्धा हानिकारक आहे. स्टायरीनमध्ये कर्करोगजन्य घटक असल्यामुळे थर्माकोलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा, ज्याला ल्युकेमिया व लिम्फोमा या प्रकारचे कर्करोग होण्याचे शक्यता असते. त्यानंतर जैव अविघटनशील नैसर्गिक, म्हणजे हे जे थर्माकोल नावाचं जे पदार्थ आहे तो अविघटनशील आहे. म्हणजे त्याचं विघटन, कारण ते प्लास्टिकपासून तयार झालेलं असल्यामुळे त्याचं विघटन करणे शक्य नाही. नैसर्गिक पद्धतीने थर्माकोलचे विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. म्हणून बरेचसे लोक त्याला जाळून नष्ट करणे हाच उपाय समजतात. परंतु तो एक पर्यावरणीय दृष्टीने अधिकच घातक उपाय आहे. थर्माकोलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात. आपण कुठल्याही जर कधी थर्माकोल जळताना बघितलं असेल तर तुम्ही बघू शकता काळ्या रंगाचा धूर सारखा त्या थर्माकोलच्या जळणाऱ्या वस्तूपासनं निघत असतो आणि हा जो काळा धूर असतो तो आपल्या पर्यावरणासाठी अतिशय हानिकारक असतो. त्यानंतर समारंभांमध्ये जेवण, पाणी, चहा यासाठी लागणाऱ्या पत्रावळी व कप, ग्लास थर्माकोलपासून बनवलेले असतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. ज्या थर्माकोल हे जे प्लास्टिकपासून बनलेलं असतं त्यामध्येच आपण अन्न, कुठल्याही प्रकारचं द्रव्य, पाणी, ह्या सगळ्या चहा, कॉफी ह्या सगळ्या वस्तू पीत असतो, खात असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला थर्माकोलचे नक्कीच काहीतरी कण आपल्या शरीरामध्ये नक्कीच प्रवेश करत असतील, जे आपल्यासाठी, आरोग्यासाठी आपल्या हानिकारक आहेत. जर थर्माकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा काही अंश त्या अन्नपदार्थांमध्ये विरघळण्याची शक्यता असते. हे जे स्टायरीन नावाचे जे प्लास्टिक आहे तर त्याचे थर्माकोल जेव्हा गरम करतात तेव्हा हे जे पदार्थ जेव्हा गरम करतात तेव्हा थर्माकोलचे काही अंश त्यामध्ये विरघळतात. त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते.
त्यामुळे थर्माकोलचे जे आहे ते आपल्यासाठी हानिकारक आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता थर्माकोल ज्वलन व त्यातून प्रदूषण, हे अशा प्रकारे थर्माकोल जाळलेले आपल्याला दिसत आहे. आणि थर्माकोल जळल्यानंतर अशा प्रकारे एक प्रदूषण जे आहे ते होतं आहे, याची आपल्याला नोंद घ्यावी लागते. पान क्रमांक 119 आता बघायचा आपल्याला. थर्माकोल बनविणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर होणारा परिणाम. खूप अधिक कालावधीसाठी स्टायरीनच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना डोळे, श्वसनसंस्था, त्वचा, पचनसंस्थेचे आजार संभवण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचाही धोका संभवतो. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो. अशा प्रकारचे हानिकारक परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काचेपासून बनवलेल्या जाणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंची यादी तयार करा. त्या वस्तूंमध्ये कोणकोणत्या रंगाची काच वापरली गेली आहे. आता या ठिकाणी मानवनिर्मित पदार्थांमध्ये काचसुद्धा एक पदार्थ आहे आणि आपल्याला काच या पदार्थाचे तर आपल्याला नेहमीच संपर्क येत असतो. आपल्या घरी बरेचसे कप, बरेचसे ग्लास, प्लेट्स, खिडक्या, ह्या सर्व आणि अनेक अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या काचांपासून तयार झालेल्या असतात. तर आता आपल्याला पाहायचं आहे काचाबद्दल जास्तीची माहिती. तर बघूया काच हा कशा प्रकारे आपण, कारण काचसुद्धा एक मानवनिर्मित काय आहे, वस्तू आहे. तर बघूया काचाबद्दल जास्तीची माहिती. काच. दैनंदिन वापरात आपण काचेचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात करतो. काचेचा शोध मानवाला अचानकपणे लागला. काही फेनिशियन व्यापारी वाळवंटात, बघा या ठिकाणी काचेचा शोध हा कशा प्रकारे लागला पहिल्यांदा हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. तर बघा, लक्षपूर्वक पाहूया. काही फेनिशियन व्यापारी वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाच्या भांड्याला त्यांनी चुन्याच्या दगडाचा आधार दिला होता. स्वयंपाकाचे भांडे दगडावरून खाली उतरवल्यानंतर त्यांना एक पारदर्शक पदार्थ तयार झालेला आढळला. हा पारदर्शक पदार्थ वाळू व चुनखडी एकत्र तापवल्यामुळे झाला असावा असा तर्क केला गेला. तर बघा या ठिकाणी काय झालं, वाळू आणि चुनखडी या दोन पदार्थांना एकत्र तापवल्यामुळे एक पारदर्शक पदार्थ तयार झाला आणि तोच पारदर्शक पदार्थ म्हणजे काच आहे. त्यातूनच पुढे काच तयार करण्याची कृती विकसित झाली. काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घनपदार्थ आहे. सिलिका अर्थात SiO2, त्यालाच आपण वाळू असे संबोधतो. जे सिलिका म्हणजे काय असते मुलांनो, सिलिका हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. तर सिलिका म्हणजे वाळू. काचेमध्ये असणाऱ्या सिलिकाच्या व इतर घटकांच्या प्रमाणावरून सोडा, लाईम. काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घनपदार्थ. सिलिका अर्थात SiO2, सिलिका जे आहे ते वाळूचं शास्त्रीय नाव आहे. काचेमध्ये असणाऱ्या सिलिकाच्या व इतर घटकांच्या प्रमाणावरून सोडा, लाईम काच, बोरोसिलिकेट काच, सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच असे प्रकार आहेत. ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काच आहे आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काचांची निर्मिती मानव करत असतो. त्यानंतर काच निर्मिती आपल्याला बघायचं आहे. काच निर्मिती. काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवतात. वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुमारे 1700 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. जे टाकाऊ काचेचे म्हणजे फुटलेल्या काचेचे तुकडे, झालेल्या काचांचे जे तुकडे असतात ते या ठिकाणी वापरतात. त्यामुळे सुमारे 850 अंश सेल्सिअस तापमानावर वितळते. मिश्रणातील सर्व पदार्थ द्रव रूपात गेल्यानंतर ते 1500
अंश सेल्सिअसपर्यंत तापवून एकदम थंड केले जातात. एकदम थंड केल्याने मिश्रण स्फटिक रूप घेत नाहीत, तर एकजिनसी अस्फटिक पारदर्शक रूप प्राप्त होते. त्यालाच सोडा लाईम काच म्हणतात. त्यालाच आपण सोडा लाईम काच असं म्हणत असतो. काचेचे गुणधर्म आपल्याला बघायचे आहे पान क्रमांक 119 वरती. हे बघा मुलांनो, काचसुद्धा एक पदार्थ आहे आणि प्रत्येक पदार्थाचे काही ना काही गुणधर्म असतात आणि पुढे जाऊन त्याच पदार्थांच्या गुणधर्मांच्या पार्श्वभूमीवरती त्यांना वेगवेगळ्या प्रकारांमध्ये या ठिकाणी विभाजित केल्या जातं. तर काचेचेही काही गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म बघूया. काच तापवल्यानंतर मऊ होतो व तिला हवा तो आकार देता येतो. काच जो आहे तो तापवल्यानंतर त्याचा जो कडकपणा आहे तो कमी होतो, तो मऊ होतो आणि काचाला आपण जो हवा तसा आकार देऊ शकतो. काचेची घनता तिच्यामधील घटक तत्वांवर अवलंबून असते. काचेची जी घनता आहे तिच्यामधल्या घटक तत्वांवरती काच किती घनता त्या काचाची आहे त्याच्यावरती, त्याच्या घटकांवरती ते निर्भर असतं. काच उष्णतेची मंदवाहक आहे. तिला जलद उष्णता दिल्यास किंवा उष्ण काच जलद थंड केल्यास ती तडकते किंवा फुटते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. काच विजेची दुर्वाहक आहे, म्हणजे विजेचा प्रवाह काचातून होत नाही. म्हणून विद्युत उपकरणात विद्युत विसंवाहक म्हणून काचेचा उपयोग करतात. त्यानंतर या ठिकाणी बरेचदा विद्युतेपासून आपलं संरक्षण करण्यासाठी माणूस काय करतो, बऱ्याचशा विद्युत उपकरणामध्ये काचाचा वापर करत असतो, कारण विद्युतीचा प्रवाह काचातून होत नाही. पाचवा या ठिकाणी गुणधर्म आहे काच पारदर्शक असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारेषित होतो. म्हणजे या ठिकाणी काचेतून जो प्रकाश आहे तो काचेमध्ये आरपार जाऊ शकतो. तथापि काचेमध्ये क्रोमियम, व्हॅनेडियम किंवा आयर्न ऑक्साईडचा अंतर्भाव झाल्यास अशा काचेत मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषला जातो आणि काच जी आहे ती प्रकाश शोषून घेत असते, प्रकाशाला परावर्तित करत नाही, आपल्यामध्ये घेऊन घेत असते. त्यामुळे हे अशा प्रकारचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. पान क्रमांक 120 वरती आपण आलेलो आहे. पान क्रमांक 120 वरती आपल्याला काचेचे प्रकार व उपयोग बघायचे आहे. काच हे वेगवेगळ्या प्रकारे आपण तयार करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे काच त्यांच्या घटकांवरती, काचांमध्ये असलेल्या घटकांवरती निर्भर करतात. हे आपण आधीही बघितलेले आहे. तर बघूया या ठिकाणी काचेचे प्रकार व त्याचे उपयोग. पहिला प्रकार आहे सिलिका काच. सिलिकाचा वापर करून तयार केली जाते. सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे अत्यल्प प्रसरण पावतात. आम्लारीचा त्यावर काही परिणाम होत नाही. म्हणजे या अशा प्रकारची जी काच आहे त्यामध्ये कुठलंही आम्ल म्हणजे कुठलंही ॲसिड, कुठलंही आम्लारी म्हणजे कुठलंही बेस आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये बघा या ठिकाणी कारण दिलेलं आहे. म्हणूनच प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी सिलिका काच वापरली जाते. या काचेचा वापर होत असतो प्रयोगशाळेतील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू साठवून ठेवण्यासाठी. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे. दुसरा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे मुलांनो, बोरोसिलिकेट काच. वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण वितळून बोरोसिलिकेट काच तयार केली जाते. औषधांवर या काचेचा परिणाम होत नाही. जे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आपण बाजारात बघत असतो किंवा बरेचदा औषधांचा वापरसुद्धा आपण करत असतो. तर या अशा प्रकारची जे औषधं असतात या बोरोसिलिकेट काचामध्ये साठवली जातात. म्हणून औषध निर्मिती उद्योगात औषधे ठेवण्यासाठी बोरोसिलिकेट काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलंही औषध जर तुमच्याकडे असेल तर त्या औषधाची जी बाटली आहे त्या बाटलीला या ठिकाणी बोरोसिलिकेट काचापासून तयार करण्यात आलेले आहे. हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे. तिसरा प्रकार आहे अल्कली सिलिकेट काच. तिसऱ्या प्रकाराला आपण म्हणत आहे अल्कली सिलिकेट काच. वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास म्हणतात.
त्यानंतर शिसेयुक्त काच. शिसेयुक्त काच म्हणजे बघूया या ठिकाणी वाळू, सोडा व चुनखडी आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळून शिसेयुक्त काच तयार केली जाते. चकचकीत असल्यामुळे या काचेचा उपयोग विजेचे दिवे, ट्यूबलाईट बनविण्यासाठी केला जातो. त्यानंतर 5वा प्रकार आपल्याला बघायचा आहे मुलांनो, प्रकाशीय काच. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते. चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनविण्यासाठी शुद्ध काचेची गरज असते. आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आता आपण बघितल्या त्या प्रकाशीय काचेपासून तयार होत असतात. त्यानंतर 6वा प्रकार आपल्याला बघायचा आहे. 6वा प्रकार आहे रंगीत काच. सोडा लाईम काच रंगही नसतो. तिला विशिष्ट रंग येण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळले जाते. उदाहरण, निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी फेरस ऑक्साईड, लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड इत्यादी असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वापरले जातात, केमिकल्स वापरले जातात काचेला रंग देण्यासाठी. त्यानंतर 7वा प्रकार आहे संस्कारित काच. काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात. संस्कार म्हणजे या ठिकाणी प्रक्रिया पण आपण म्हणू शकतो. तर त्यातूनच स्तरित काच, प्रबलित काच, सपाट काच, तंतुरूप काच, फेन काच, अपारदर्शक काच तयार केली जाते. तर हे सगळे उदाहरण आहे संस्कारित काच. आणि काचावरती जेव्हा कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया होत असतात आणि त्यातून असे विशिष्ट प्रकारचे वेगवेगळे काच जे आहे ते तयार होत असतात. पान क्रमांक 120 वरती या गुलाबी रंगाच्या चौकटीत काय दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे मुलांनो. काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. काच तयार करताना मिश्रण 1500 अंश सेल्सिअसपर्यंत तापवावे लागते. यासाठी लागणाऱ्या इंधनांच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. आणि हे जे वेगवेगळ्या वायू आहेत आता आपण बघितलेल्या या वायूंचा पर्यावरणावरती हानिकारक परिणाम होत असतो. काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. त्यानंतर काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो काचांचे तुकडे असतात, तुटलेली काच असते ती हानिकारक ठरू शकते. ती कुठल्या प्राण्यांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा, मनुष्यांसाठी सुद्धा ती वाईट परिणामकारक असू शकते. त्यामुळे आपल्याला काचेचा वापर जो आहे तो अतिशय सांभाळून करायला हवा.